नमस्कार. 2025चा खरीप हंगाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खूपच कठीण गेला हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि आता हंगाम संपल्यानंतर सगळीकडे एका शब्दाची चर्चा आहे, अंतिम पैसेवारी. तर आज आपण ह्याच महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत की याचा नेमका अर्थ काय आणि तो शेतकऱ्यांसाठी इतका महत्त्वाचा का आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? फक्त एक आकडा आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात इतकी उलथापालथ सुरू आहे. चला तर या आकड्यामागचं नेमकं रहस्य काय आहे आणि शेतकऱ्यांच्या आशा याच्याशी कशा जोडलेल्या आहेत ते आज आपण उलगडून पाहूया. तर या सगळ्या चर्चेचं मूळ आहे शासनाने घेतलेला एक निर्णय. नुकतेच खरीप हंगामातल्या पिकांच्या स्थितीचे अंतिम अहवाल म्हणजेच पैसेवारी जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. आणि इथूनच खऱ्या अर्थाने सगळ्या घडामोडींना वेग आलाय. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. बघा, 2025चा जो खरीप हंगाम होता तो परतीच्या पावसाने आणि अनेक ठिकाणी आलेल्या पुरांनी अक्षरशः धुवून काढला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं डोळ्यात देखत वाया गेली आणि साहजिकच उत्पादनात मोठी घट झाली. म्हणूनच या नुकसानीचं सरकारी पातळीवर मूल्यांकन होणं खूप गरजेचं होतं. मग ही अंतिम पैसेवारी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे सरकारकडून होणारं पिकांचं फायनल व्हॅल्युएशन आहे. म्हणजे जसं एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं रिपोर्ट कार्ड मिळतं ना, अगदी तसंच हे शेतकऱ्याच्या शेतीचं त्या एका हंगामापुरतं रिपोर्ट कार्ड असतं. हे अधिकृतपणे ठरवतं की पिकांची परिस्थिती त्यावर्षी कशी होती. आता आपण या संपूर्ण प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे एक आकडा. एक असा आकडा जो ठरवतो की शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार की नाही. आणि तो निर्णायक जादुई आकडा आहे 50 पैसे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 50 पैसे. याच आकड्यावर सरकारी मदतीचे पुढचे सगळे निर्णय अवलंबून असतात. पण मग प्रश्न असा येतो की पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी जाहीर होण्याला इतकं महत्त्व का आहे? म्हणजे या एका आकड्यावर शेतकऱ्यांचं भवितव्य कसं काय ठरू शकतं? तर याचं कारण असं आहे की जेव्हा एखाद्या भागाची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी लागते तेव्हा तो भाग सरकारी नियमानुसार दुष्काळग्रस्त किंवा नुकसानग्रस्त म्हणून ओळखला जातो. आणि एकदा का हे अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं की मग शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पीक विम्याची रक्कम मिळणं आणि इतर सरकारी सवलतींचे दरवाजे उघडले जातात. म्हणूनच हा आकडा म्हणजे शेतकऱ्यांसाठी मदतीची एक किल्लीच आहे. बरं, हे सगळं झालं नियमांबद्दल. पण आता प्रत्यक्षात काय घडलंय? नुकतीच जी आकडेवारी समोर आलीये त्यातून जमिनीवरची परिस्थिती काय दिसते ते आता पाहूया. तर आत्ताची मोठी बातमी ही आहे की मराठवाड्यातल्या 2 महत्त्वाच्या जिल्ह्यांचे निकाल आलेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही 50 पैशांच्या आत जाहीर झाली आहे, ज्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जालन्यामध्ये परिस्थिती किती गंभीर होती याचा अंदाज तुम्हाला या एका गोष्टीवरून येईल. जिल्ह्यातल्या जाहीर झालेल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजेच 965 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. याचा अर्थ नुकसानीचा फटका संपूर्ण जिल्ह्याला बसला आहे. आणि तशीच काहीशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आहे. तिथे जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 47.81 पैसे इतकी कमी नोंदवली गेली आहे, जी पुन्हा एकदा त्या 50 पैशांच्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली आहे. इथे आपल्याला अजून सविस्तर चित्र बघायला मिळतंय. ही आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुकेनिहाय आकडेवारी. तुम्ही बघू शकता, पैठणमध्ये 46.11 पैसे, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात 46.70, वैजापूरमध्ये 47.73 तर फुलंब्रीमध्ये 49 पैसे. म्हणजेच या आकड्यांवरून हे स्पष्ट दिसतंय की नुकसानीची तीव्रता ही संपूर्ण जिल्ह्यात होती. आणि हे आकडे म्हणजे त्या वास्तवाला मिळालेला एक अधिकृत पुरावा आहे. तर मग ह्या सगळ्या आकडेवारीचा आणि सरकारी घोषणांचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल? हा त्यांच्यासाठी खरंच एक आशेचा किरण आहे का? या घोषणेचे अनेक चांगले अर्थ आहेत बरं का. सगळ्यात पहिलं म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसानीला आता ऑफिशियल कन्फर्मेशन मिळालं आहे. दुसरं म्हणजे आर्थिक मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या दिशेने हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आणि खरं सांगायचं तर इतक्या वाईट हंगामानंतर हा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठा दिलासा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही गोष्ट इथेच संपत नाही. हे जे चित्र आपण पाहिलं ते अपूर्ण आहे. ही तर फक्त 2 जिल्ह्यांची आकडेवारी आहे. महाराष्ट्रातल्या इतर अनेक जिल्ह्यांचे निकाल अजून यायचे बाकी आहेत आणि तिथले शेतकरीसुद्धा तितक्याच आतुरतेने वाट पाहतायत. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतोच की जसजसे इतर जिल्ह्यांचे निकाल समोर येतील तसतशी ही पैसेवारीची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का? ज्या मदतीची ते डोळे लावून वाट बघत आहेत ती त्यांच्यापर्यंत वेळेवर पोचेल का? हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे.